नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजचा टॉपिक हा आहे की मुलांपासूनचे एक्झाम फी घेत आहेत 900 ते 1000 रुपयापर्यंत मी ऑब्झर्व्ह केलेले आहेत. तलाठी आणि फॉरेस्ट दोन्ही भरतीला 900 ते 1000 रुपये ते घेत आहेत. तर याबद्दल आपण पूर्ण विश्लेषण बघू की ही फीस इतकी का बरं वाढली अचानक? ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये काय डिफरन्स काढला? तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी प्लीज तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग जाणून घेऊया याचे मुख्य कारण. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आधी ही जी भरती होत होती ती ऑफलाईन होत होती. आता त्यांनी ही भरती TCS कंपनीला दिली आहे, जेणेकरून ते ऑनलाईन होईल. तर माझ्या मते ज्यावेळेस TCSनी हे कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंटकडून घेतलं असावं, त्यावेळेस त्यांनी मोठा अमाऊंट गव्हर्नमेंटला मागितला, जे हे एक्झाम कंडक्ट करण्यासाठी. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जेव्हा प्रायव्हेट कंपनी म्हटलं, की त्यांचे खर्चसुद्धा मोठे असतात. त्यांना डेव्हलपर्स, त्यांना लॅब्स, काही मॅनपॉवर, जे हे एक्झाम प्रॉपरली कंडक्ट करू शकतो, त्यासाठी त्यांचा खर्च खूप असतो. आणि त्यांनी म्हणून डिसिजन घेतले असावे, की हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो जास्त अमाऊंटचा ठेवावा ॲज कम्पेअर टू ऑफलाईन एक्झाम. म्हणून ते गव्हर्नमेंटला जास्त अमाऊंट त्यांनी ऑफर केला असावा. मग हे गव्हर्नमेंटकडे इतका फंड नसतो, तर त्यांनी TCSला तितका ऑफर दिला असावा आणि तो ऑफरची भरपाई करण्यासाठी गव्हर्नमेंटला तुमच्याकडून 900 ते 1000 रुपये घेणे अनिवार्य ठरले. त्यामुळे त्यांनी एक्झाम फीज हे 900 आणि 1000 रुपयापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला असावा, असं माझं मत आहे. तर ह्या गोष्टीचा गव्हर्नमेंटनी विचार करायला हवा होता, की 900 आणि 1000 रुपये हे मुलांना खूप जास्त होतील. काही मुलं गरीब भागातील असतात, गावाखेड्यातले असतात, त्यांच्याकडे इतके पैसेसुद्धा नसतात. बट मुले काहीही करू शकत नाही, हे सर्व गव्हर्नमेंटला समजायला हवं होतं. आणि जेव्हा ही एक्झाम ऑफलाईन व्हायची, त्यावेळेस इतका खर्च का बरं यायचा नाही? कारण की तेवढा अमाऊंट ते कोणत्या कंपनीला स्पेसिफिक देत नव्हते. जे काही गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात, त्यांना काही पैसे देऊन ते एक्झाम कंडक्ट करण्यासाठी त्यांना यूज करत असतात. आणि ऑफलाईन सेंटर असतात, त्यामध्ये सॉफ्टवेअर आणि डेव्हलपरचा खर्चसुद्धा कमी लागत असतो. आणि चेकिंग व्हेरिफिकेशनसाठी ते ऑफलाईनच सर्व प्रोसेस करायचे. तर हा मेन डिफरन्स आहे. जर आपण एखाद्या कंपनीला हे दिलं आहे, तर नक्कीच याचे रेट वाढणार आहेत. बट हे सर्व गव्हर्नमेंटने लक्ष देऊन प्रॉपर तरीकेने आपला काही गव्हर्नमेंटकडून कोटा सँक्शन करून विद्यार्थ्यांना सवलत द्यायला हवी होती त्या एक्झाम फीमध्ये. बट हे सर्व कोणी जाऊन तिथे करणार नाहीत, कारण की विद्यार्थी आपलं अभ्यास करेल की हे सर्व कामच करत बसतील. तर अशा प्रकारे माझं या विषयावर मत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.